आज आपण मटार पॅटीस बनवणार आहोत। रेसिपी अतिशय सोपी आहे, तुम्ही सहज बनवू शकता। सर्वप्रथम आपण पॅटीसचे स्टफिंग तयार करून घेऊया। त्यासाठी कढईत 2 चमचे तेल तापले की त्यामध्ये राई, जिरं आणि हिंग, 1 चमचा आलं लसूण पेस्ट 2 मिनिटं तेलामध्ये परतून घेऊया। अर्धा किलो ओले मटार घेतलेले आहेत। त्यामध्ये सर्वप्रथम आपण हळद, तिखट, धना जिरा पावडर, गरम मसाला, टाकून हे सर्व मिश्रण व्यवस्थित मिक्स करून घ्यावे आणि 5 ते 10 मिनिटं वाफेवर शिजू द्यावे। आपले पॅटीसचे स्टफिंग शिजून तयार आहे। आता त्यामध्ये आपण 1 चमचा लिंबाचा रस आणि थोडीशी कोथिंबीर घालून व्यवस्थित मिश्रण मिक्स करून घेऊया। हे 4 उकडलेले बटाटे साल काढून घेतलेले आहेत आणि ते मी आता स्मॅश करणार आहे। आता आपले बटाटे व्यवस्थित स्मॅश करून झालेले आहेत। आता त्यामध्ये आपण 1 छोटी वाटी कॉर्नफ्लोअर, 1 चमचा आलं लसूण पेस्ट आणि अर्धा चमचा मीठ घालून मिश्रण व्यवस्थित मिक्स करून घ्यावे। आपले बटाट्याचे मिश्रण तयार आहे। आता लिंबा एवढा गोळा घेऊन त्याची अशा प्रकारे गोल वाटी करून हे स्टफिंग 1 चमचा यामध्ये भरू। तुम्ही पाहू शकता आपले पॅटीस रेडी आहे। सारण करून आपले पॅटीस तयार आहे। आता हे आपण शॅलो फ्राय करून घेऊया। पॅटीस फ्राय करण्यासाठी मी अर्धी वाटी बारीक रवा आणि 1 चमचा कॉर्नफ्लोअर घेतलेला आहे। आता हे पॅटीस मी या मिश्रणात घोळवून शॅलो फ्राय करणार आहे। आता हे पॅटीस सोनेरी रंग येईपर्यंत भाजून घेऊया। तुम्ही पाहू शकता आपले पॅटीस भाजून तयार आहेत। हे अतिशय रुचकर लागतात। तुम्हाला जर ही रेसिपी आवडली असेल तर मला कमेंट करून सांगा, लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका।